मी अजय कुमार गोसावी. आज आपण आधुनिक भारताचा इतिहासामध्ये प्रश्नोत्तराची जी सिरीज आहे त्याचा दुसरा भाग कव्हर करतोय. ऑलरेडी आपण पहिला भाग कव्हर केलेला आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर आज आपण वेळ न दौडता आपल्या लेसनला सुरुवात करूया. आपल्या लेसनमध्ये आता काय दिलेलं आहे, पहिली दोन विधानं दिलीत. ती दोन विधाने बरोबर की चूक हे आपल्याला ओळखायचं आहे. पहिलं विधान आहे, प्राथमिक शिक्षण मोफत करणारं देशातलं पहिलं संस्थान म्हणजे बडोदा संस्थान होय. आणि दुसरं विधान आहे, बडोदा नरेश सयाजीराव गायकवाड पहिल्या अस्पृश्यता निवारक परिषदेचे अध्यक्ष होते. तर याचे अचूक उत्तर आहे, ही दोन्ही विधानं काय आहेत, बरोबर आहेत. तर लक्षात राहू द्या, बडोदा संस्थाननं पहिल्यांदा प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचं केलं होतं आणि ते देशातलं पहिलं संस्थान ठरलं होतं. आणि कोण होते अध्यक्ष, तर हे सयाजीराव गायकवाड. आणि सयाजीराव गायकवाड हे पहिली जी अस्पृश्यता निवारक परिषद झाली होती ना, त्या परिषदेचे अध्यक्ष होते. तर हे दोन्ही पॉईंट बरोबर आहेत. परीक्षेसाठी हे नक्की लक्षात घ्या. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हे कोणत्या संघटनेचं ब्रीदवाक्य आहे. त्याच्यामध्ये ऑप्शन दिलेले आहेत, बहिष्कृत हितकारिणी सभा, त्यानंतर पीपल्स एज्युकेशन सोसायटी, मूक नाईक पाक्षिक आणि शेड्युल्ड कास्ट फेडरेशन. म्हणजे जवळजवळ सगळ्या गोष्टी ह्या तुम्हाला कशा दिसतात, आंबेडकरांच्या संदर्भामध्ये दिसतात. आता शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हे जे ब्रीदवाक्य आहे किंवा हे महत्त्वाचं, तर हे आहे बहिष्कृत हितकारिणी सभेचं. आता बहिष्कृत हितकारिणी सभा म्हटल्यानंतर तुम्हाला लक्षात यायला पाहिजे की त्याची स्थापना कधी, तर 1924च्या आसपास. 1924 बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना होती आणि याचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. अध्यक्ष कोण होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. परंतु बहिष्कृत हितकारिणी सभेसाठी तुम्हाला सेक्रेटरी म्हणजे त्यांचे जे बहिष्कृत हितकारिणी सभेचे सचिव होते, त्या सचिवांचं नाव आहे सीताराम शिवतरकर. ओके. म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, बहिष्कृत हितकारिणी सभा 1924ला स्थापना, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा त्याचं ब्रीदवाक्य, अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्याचे सचिव म्हणजे सेक्रेटरी सीताराम शिवतरकर होते. हा पॉईंट ना परीक्षेसाठी महत्वाचा आहे. सीताराम शिवतरकर तुम्हाला लक्षात येईल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सगळं लक्षात राहील, परंतु त्याचे सचिव लक्षात ठेवा, ॲडिशनल माहिती तुम्हाला मिळते. आणि शिका, संघटित व्हा, संघर्ष करा बहिष्कृत हितकारिणी सभेचे ब्रीदवाक्य होते. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे, दोन विधानं दिली, त्या दोन विधानामधून आपल्याला योग्य विधान ओळखायचं आहे. पहिलं विधान आहे, 1953 साली विधानसभेत संयुक्त महाराष्ट्र एकीकरणाचा ठराव यशवंतराव मोहिते यांनी मांडला. कोणी मांडला, यशवंतराव मोहिते यांनी मांडला. दुसरं विधान आहे, हा ठराव बहुमतानं मंजूर झाला. आता या दोन्ही विधानापैकी बरोबर विधान कोणतं आणि चुकीचं कोणतं, याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. म्हणजे विधानसभेमध्ये संयुक्त महाराष्ट्राच्या एकीकरणाचा ठराव मांडला होता यशवंतराव मोहिते यांनी. कोणत्या साली मांडलाय, 1953 साली, म्हणजे मुंबई संयुक्त महाराष्ट्र आंदोलन त्याच्या इश्यूनुसार. आणि हा ठराव बहुमताने मंजूर झाला, हे विधान चुकीचं आहे. आता 1953 साली जेव्हा तो ठराव मांडला होता, तर या ठरावाला विरोध कुणी केला होता, तर विरोध केला होता मोरारजी देसाई यांनी. मोरारजी देसाई यांनी या ठरावाला विरोध केलेला होता. त्यानंतर आचार्य अत्रे यांनी ना मुंबई महापालिकेमध्ये संयुक्त महाराष्ट्राचा ठराव मांडला होता, हेही लक्षात ठेवा. आचार्य अत्रे यांनी संयुक्त महाराष्ट्राचा ठराव मुंबई महापालिकेमध्ये मांडला होता आणि तो मांडल्यानंतर 50 विरुद्ध 35 अशा मताने तो मंजूर झाला होता. म्हणजे विरोधात मध्ये सुद्धा 35 मतं पडलेली आहेत, ही लक्षात घ्या. म्हणजे दोन्ही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. परत एकदा सांगतो, पहिलं काय लक्षात ठेवायचं, यशवंतराव मोहिते हे नाव लक्षात ठेवायचं आहे. का, तर 1953 साली त्यांनी विधानसभेमध्ये संयुक्त महाराष्ट्र एकीकरणाचा ठराव मांडला. त्याच्यानंतर आचार्य अत्रे यांच्याबद्दल लक्षात ठेवायचं, त्यांनी मुंबई महापालिकेमध्ये संयुक्त महाराष्ट्राचा ठराव मांडला होता आणि तो 50 विरुद्ध 35 मताने मंजूर झालेला होता. आता जेव्हा विधानसभेमध्ये हा ठराव मांडण्यात आला होता संयुक्त महाराष्ट्र एकीकरणाचा, त्याला विरोध कोणी केलाय, तर मोरारजी देसाई यांनी विरोध केलाय. हाही पॉईंट तेवढाच महत्वाचा आहे. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे, बंगालच्या फाळणीबाबत तुम्हाला योग्य विधानं ओळखायची आहेत. आता पहिलं विधान आहे, या निर्णयानुसार दार्जिलिंग जिल्हा आसामला जोडण्यात आला. पहिलं विधान काय आहे, जो दार्जिलिंग जिल्हा आहे ना, तर तो आसामला जोडण्यात आला. दुसरं विधान आहे, ढाका ही पूर्व बंगाल आसाम प्रांताची राजधानी निश्चित करण्यात आली. आणि तिसरं विधान आहे, या निर्णयाच्या विरोधी आंदोलनादरम्यान वंदे मातरम उच्चारणे हा राजकीय गुन्हा ठरवला गेला. आता या तिन्ही विधानापैकी तुम्हाला जर अचूक उत्तर ओळखायचं असेल तर पर्याय क्रमांक 2 हे बरोबर आहे. म्हणजे याच्यातलं पहिलं विधान हे चुकीचं ठरतं. का चुकीचं ठरतं, तर या निर्णयानुसार दार्जिलिंग हा जिल्हा आसामला जोडण्यात आला का, तर तो आसामला जोडण्यात आलेला नाही. दार्जिलिंग हा बंगालच्या फाळणीनुसार पश्चिम बंगालमध्ये कायम राहिलेला आहे, हे लक्षात घ्या.
दार्जिलिंग हा आसामला जोडलेला नव्हता. पश्चिम बंगालमध्ये दार्जिलिंग जिल्हा कायम ठेवण्यात आला. दुसरं विधान बरोबर आहे. ढाका ही पूर्व बंगाल आसाम प्रांताची जी राजधानी निश्चित करण्यात आली आणि वंदे मातरम उच्चारण सुद्धा राजकीय गुन्हा या कायद्यानुसार किंवा या फाळणी दरम्यान पुढे आलेला होता. त्यामुळे दुसरी ब आणि क हे बरोबर आहे. अविधान चुकीचं आहे. का चुकीचं आहे? तर दार्जिलिंग हा पश्चिम बंगालमध्ये कायम ठेवण्यात आलेला होता. दुसरं म्हणजे आसामला जोडण्यात आलं काय? तर आसामला काय जोडलं हेही तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर आसामला चितगाव, ढाका आणि मालदा हे जिल्हे जोडण्यात आले. आसामला काय जोडण्यात आलं? चितगाव, ढाका आणि मालदा हे जोडण्यात आलेलं होतं. त्यामुळे हे तुम्ही जरूर लक्षात ठेवा. चितगाव, ढाका आणि मालदा हे आसामला जोडण्यात आलं, परंतु दार्जिलिंग हे पश्चिम बंगालमध्ये कायम ठेवण्यात आलेलं होतं. पूर्व बंगाल आसाम प्रांताची राजधानी ढाका आणि वंदे मातरम राजकीय गुन्हा. ओके. एकदम सिंपल असा प्रश्न आहे, तो म्हणजे स्वातंत्र्य लढ्यादरम्यान कुका ही क्रांतिकारी चळवळ कोणत्या राज्यात कार्यरत होती? तर ती पंजाबमध्ये होती. आता कुणी सुरू केली होती ही चळवळ? गुरु रामसिंग यांनी पंजाब प्रांतामध्ये ही चळवळ सुरू केली होती. नामधारी शीख चळवळ किंवा त्याला कुका चळवळ असं म्हटलं जातं. ऍक्च्युली ही जी कुका चळवळ आहे ना, सुरुवातीला फक्त धर्म सुधारणा किंवा धर्म आणि समाज सुधारणा या गोष्टीच्या संदर्भामध्ये होती, परंतु इंग्रजांच्या अत्याचाराच्या स्वरूपानं या चळवळीनं परत पुढचं रूप धारण केलं आणि ही चळवळ क्रांतिकारी बनलेली होती. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, तो म्हणजे प्रश्न असा आहे, तो विधान आहे, ते विधान कोणाचं ते ओळखायचं आहे. विधान आहे, लालाजी सारख्या नेत्याला ब्रिटिशांनी ठार करावे. हिंदी महिलाच्या वतीनं मी विचारते आहे की हिंदू तरुण जिवंत आहेत की मेलेत? तरुण पिढीपैकी असा कोण आहे का जो माझ्या आव्हानांचा स्वीकार करेल? असं विधान कोणत्या महिला नेत्यानं लाला लजपतराय यांच्या मृत्यूबाबत संताप व्यक्त केला होता? त्याच्यामध्ये एक कनकलता बरुआ, वासंती देवी दास, दुर्गा भाभी आणि कल्पना दत्त. तर हे तुम्हाला डेफिनेटली लक्षात ठेवावं लागेल. तर वासंती देवी दास यांनी हे विधान केलेलं आहे. आता वासंती देवी दास यांनी हे विधान केलं, लक्षात घ्या. वासंती देवी दास ह्या कोण होत्या? ज्या चित्तरंजन दास होत्या ना, चित्तरंजन दास यांच्या त्या पत्नी होत्या आणि लाला लजपतराय यांच्या मृत्यूबाबतचा निषेध व्यक्त करताना त्यांनी हे उपरोक्त विधान केलेलं आहे की लालाजी सारख्या नेत्याला ब्रिटिशांनी ठार करावी. हिंदू महिलांच्या वतीने मी तुम्हाला विचारते की हिंदी तरुण जिवंत आहेत का? तर असं विधान केलेलं आहे वासंती देवी दास यांनी. हे लक्षात ठेवा, चित्तरंजन दास यांच्या त्या पत्नी होत्या. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट येतो, तो म्हणजे ब्रिटिश साम्राज्याअंतर्गत स्वराज्य काँग्रेसच्या व्यासपीठावरून प्रथम कोणी मागणी केली किंवा पहिल्यांदा कोणी नेत्यानं बोललं होतं? तर याचं दादाभाई नौरोजी, नामदार गोखले, सुरेंद्रनाथ बॅनर्जी का फिरोजशाह मेहता? आता या ज्या प्रश्नाचं अचूक उत्तर बघितलं तर ते नामदार गोखले आहे. ब्रिटिश साम्राज्याअंतर्गत स्वराज्य ही मागणी काँग्रेसच्या व्यासपीठावरून पहिल्यांदा गोपाळकृष्ण गोखले यांनीच केली होती. कोणत्या अधिवेशनादरम्यान? तर 1905 साली जे अधिवेशन झालं होतं ते अधिवेशन होतं बनारस अधिवेशन. 1905 सालच्या बनारस अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते. त्या अधिवेशनामध्ये नामदार गोपाळकृष्ण गोखले यांनी पहिल्यांदा मागणी केली होती ब्रिटिश साम्राज्याअंतर्गत स्वराज्य. गोपाळकृष्ण गोखले किंवा नामदार गोखले यांच्या संदर्भात आणखी काय लक्षात ठेवू शकता? तर तुम्ही भारत सेवक समाज. काय लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला? भारत सेवक समाज हे लक्षात ठेवायचं आहे. तर हा एक पॉईंट महत्वाचा आहे परीक्षे दृष्टीनं. त्यानंतर पुढचं विधान आहे, ते म्हणजे इंडियन होम रूल लीगच्या वतीनं अमेरिकेमध्ये भारताच्या स्वातंत्र्याविषयी लोकमत अनुकूल बनावे म्हणून कोणते वृत्तपत्र चालवले जाईल? ऑप्शन आहेत फ्री इंडिया, यंग इंडिया, फ्रीडम का इंडियन ओपिनियन. आता या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे तर ते आहे पर्याय क्रमांक 2, यंग इंडिया. इंडियन होम रूल लीगच्या वतीनं अमेरिकेमध्ये भारताच्या स्वातंत्र्याविषयी लोकमत व्हावं म्हणून कोणतं वृत्तपत्र चालवलं जात होतं? त्या वृत्तपत्राचं नाव आहे यंग इंडिया. हे लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचं वृत्तपत्र आहे. आता या वृत्तपत्राचा पहिला अंक केव्हा प्रकाशित झाला? तो झाला होता जानेवारी 1918 मध्ये या वृत्तपत्राचा पहिला अंक प्रकाशित झालेला होता. त्यामुळे हे जरूर लक्षात ठेवा, यंग इंडिया इंडियन होम रूल लीगच्या वतीनं अमेरिकेमध्ये भारताच्या स्वातंत्र्याविषयी लोकमत अनुकूल व्हावे म्हणून चालवलं गेलेलं वृत्तपत्र. त्यानंतर पुढचा प्रश्न होता, महात्मा गांधी यांच्याविषयी योग्य विधान निवडायचे. 2 विधान आहेत. पहिलं विधान आहे, त्यांनी चंपारणमध्ये प्रवेश करण्यास मनाई करणारा आदेश मोडला. रौलट कायद्याचा निषेध म्हणून त्याने देशव्यापी हरताळाची घोषणा केली. आता या प्रश्नाचं उत्तर आहे दोन्ही विधानं बरोबर आहेत.
लक्षात राहू द्या. आता हा जो चंपारण्यामध्ये प्रवेश करण्यास मनाई करणारा जो आदेश होता ना, तो आदेश गांधीजींनी मोडला होता आणि या आदेश मोडल्यामुळे त्यांच्यावर खटला दाखल केला गेला. परंतु हा खटला नंतर मागे घ्यावा लागला. त्याचं रिझन म्हणजे लोकांचा दबाव, लोकमताच्या दबावाखाली खटला मागे घेण्यात आला. आता चंपारण सत्याग्रह गांधीजींनी का केला होता, तर निलीचे मळवाले जे शेतकऱ्यावर अन्याय करत होते, त्यामुळे त्यांनी हा सत्याग्रह केला होता. दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे रौलेट कायद्याविरुद्ध देशव्यापी हरताळाची घोषणा गांधीजींनी केव्हा केली होती किंवा कधी करायचं ठरवलं होतं, तर त्याची पहिली डेट होती ती म्हणजे 30 मार्च 30/3/19 30 मार्च 1919 रोजी अशी हरताळ करण्याची घोषणा केली होती. परंतु ही तारीख नंतर हळूहळू पुढे ढकललेली आहे आणि ती होती 6/4/19 पर्यंत, म्हणजे 6 एप्रिल 1919 पर्यंत ही तारीख पुढे ढकललेली होती. त्यामुळे लक्षात ठेवा हाही पॉईंट जाता जाता. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे 14 ऑक्टोबर 1923 रोजी स्वराज्य पक्षाचा निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. या जाहीरनाम्यात पुढीलपैकी कशाचा समावेश नव्हता? 4 विधानं दिली त्यांना आपल्याला ओळखायचं आहे की यामध्ये कशाचा समावेश नव्हता. अगोदर आता आपण उलटं पाहूया, कशाचा समावेश होता ते बरोबर शोधत जाऊ. पहिलं आहे ते म्हणजे स्वराज्य पक्ष हा काँग्रेसचा अविभाज्य भाग आहे. तर हे जाहीरनाम्यामध्ये सांगितलं होतं, त्यामुळे हे विधान बरोबर आहे. आपल्याला विचारलंय की काय नव्हतं ते ओळखायचं आहे, म्हणजे कोणतं चुकीचं आहे ना ते आपल्याला शोधायचं आहे. स्वराज्य पक्ष हा काँग्रेसचा अविभाज्य भाग आहे. हे जो स्वराज्य पक्षाचा जाहीरनामा, निवडणूक जाहीरनामा डिक्लेअर झाला होता 14 ऑक्टोबर 1923 त्यामध्ये होतं. दुसरं होतं, स्वराज्य पक्षाचे उद्देश सफल झाले नाहीत तर पक्ष कायदेमंडळाबाहेर पडून महात्मा गांधी यांच्या चळवळीत सामील होईल, हे सुद्धा त्यामध्ये मेन्शन करण्यात आलेलं होतं. चौथं विधान बघा, स्वराज्य पक्ष हिंदुस्थानसाठी नवी राज्यघटना तयार करण्यासाठी मागणी करेल, हे सुद्धा त्यांनी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये दिलं होतं. परंतु कोणत्या गोष्टीची तरतूद त्यांनी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये दिली नव्हती, ती म्हणजे पर्याय क्रमांक 3. आता पर्याय क्रमांक 3 चुकीचा का आहे, तर सरकारद्वारे स्थापित समितीमध्ये स्वराज्य पक्ष सहभागी होईल म्हटले. तर असं ठरलं होतं, निवडणूक जाहीरनाम्यामध्ये डिक्लेअर करण्यात आलं होतं की सरकारद्वारे एखादी समिती जर स्थापन केली तर त्या समितीमध्ये स्वराज्य पक्ष त्यामध्ये स्थापन होण्यास किंवा त्यामध्ये सहभागी होण्यास नकार व्यक्त करल आणि त्याबाबत असंतोष व्यक्त सुद्धा आपला करल, अशा प्रकारचं धोरण ठरवण्यात आलं होतं. त्यामुळे जो जाहीरनामा होता तोही महत्त्वाचा पॉईंट. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे पुढीलपैकी कोणती तरतूद नेहरू रिपोर्ट आणि जिना यांचा 14 कलमी कार्यक्रम यांच्यामध्ये समान होती? 3 विधानं दिलीत, आपल्याला ओळखायचं याच्यामध्ये कोणती 2 विधानं अशी आहेत की जी नेहरू रिपोर्ट आणि बॅरिस्टर जिना यांचा 14 कलमांचा जो कार्यक्रम होता त्याच्यामध्ये समान होती. त्यातलं पहिलं जे विधान आहे, भारत संघराज्यात्मक राज्य संस्था असेल, तर हे सुद्धा विधान दोन्ही ह्याच्यामध्ये होतं, नेहरू रिपोर्ट आणि जिना यांच्या 14 कार्यक्रमामध्ये. आणि तिसरं जे विधान आहे, सिंध प्रांत मुंबई प्रांतापासून स्वतंत्र असावा, हे सुद्धा विधान नेहरू रिपोर्ट आणि बॅरिस्टर जिना यांचा जो 14 कलमी कार्यक्रम होता या दोन्हीमध्ये होते. म्हणजे भारत संघराज्यात्मक राज्य संस्था असेल हेही विधान होतं आणि सिंध प्रांत मुंबई प्रांतापासून स्वतंत्र असावा हे होतं. परंतु अल्पसंख्याकासाठी स्वतंत्र जागा असाव्यात याबाबत नेहरू रिपोर्ट आणि बॅरिस्टर जिना यांच्याबद्दलची थोडीशी वेगळी मतं आहेत. काय वेगळी मतं आहेत ते आपल्याला पाहूया. अल्पसंख्याकांसाठी राखीव जागा असाव्यात अशी तरतूद कोणत्या ह्याच्यामध्ये होती, तर ही नेहरू रिपोर्टमध्ये तरतूद होती की अल्पसंख्याकांना वेगळ्या जागा असाव्यात. परंतु जिना यांच्या 14 कलमी कार्यक्रमामध्ये असं म्हणण्यात आलं होतं की तर अल्पसंख्याकांसाठी स्वतंत्र जागा, राखीव जागा देण्याऐवजी त्यांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात यावेत, ही तरतूद होती. म्हणजे तुम्हाला काय लक्षात ठेवायचं माहिती आहे का, तर नेहरू रिपोर्ट आणि बॅरिस्टर जिना यांच्या 14 कलमा कार्यक्रमामध्ये 2च गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. पहिलं लक्षात ठेवायचं आहे, अल्पसंख्याकांसाठी राखीव जागा कुठं असाव्या, तर ते अल्पसंख्याकांसाठी राखीव जागा असाव्या अशी तरतूद ही नेहरू रिपोर्टमध्ये होती. आणि जो जिना यांचा 14 कलमी कार्यक्रम होता त्याच्यामध्ये अशी तरतूद होती ती म्हणजे की अल्पसंख्याकांसाठी स्वतंत्र मतदारसंघ असावेत, ही जिनांचे जो 14 कलमी कार्यक्रम आहे याच्यात तरतूद होती. म्हणजे हे दोन्हीतला एक महत्त्वाचा डिफरन्स जो मी तुम्हाला इथं सांगितला आहे. पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे मुस्लिम लीगच्या संदर्भामध्ये. तर 3 विधानं दिली, त्यांना आपल्याला ओळखायचं आहे की 3 विधानापैकी बरोबर विधान कोणतं आणि चुकीचं विधान कोणतं. पहिलं विधान आहे, 1909 साली अलीगड मुस्लिम विद्यापीठात मुस्लिम लीगची स्थापना झाली. दुसरं विधान आहे, 1930 सालच्या मुस्लिम लीगच्या अलाहाबाद अधिवेशनात सर्वप्रथम स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राची कल्पना मांडण्यात आली. आणि तिसरे विधान आहे, मोहम्मद अली जिना हे
1930 सालच्या अलाहाबाद अधिवेशनाचे अध्यक्ष होते. आता दिलेल्या प्रश्नामधून अचूक उत्तर कोणतं जर असेल तर त्याचा पर्याय क्रमांक 2 म्हणजे पर्याय 1 नंबरवालं फक्त ब हे विधान बरोबर आहे. पहिलं विधान सुद्धा चूक आहे. आता लक्षात घ्या, मुस्लिम लीगची स्थापना 1906 साली झाली बरोबर आहे, परंतु अलीगड मुस्लिम विद्यापीठात झालेली नाहीये. मुस्लिम लीगची स्थापना ढाकामध्ये झालेली आहे. ढाकामध्ये 1906 साली मुस्लिम लीगची स्थापना झाली. त्यामुळे पहिलं विधान चुकीचं ठरतं अलीगड मुस्लिम विद्यापीठ दिल्यामुळं. दुसरं विधान बरोबर आहे, कारण 1930 सालच्या जो मुस्लिम लीगचं अलाहाबाद अधिवेशन झालं, या अधिवेशनामध्ये पहिल्यांदा स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राची कल्पना मांडण्यात आली होती 1930च्या मुस्लिम लीगच्या अलाहाबाद अधिवेशनाचं. आणि ह्या अधिवेशनाचं अध्यक्षपद हे तिसरे विधान सुद्धा चुकीचं आहे. का चुकीचं आहे तर मोहम्मद अली जिना नसून तिथं मोहम्मद इक्बाल हे काय होते, त्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. त्यामुळे अली जिनाच्या ऐवजी मोहम्मद इक्बाल असं असतं तर ते विधान बरोबर ठरलं असतं. म्हणजे तुम्हाला 2-3 गोष्टी मुस्लिम लीग बद्दल लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आय विल रिपीट अगेन. 1906 मुस्लिम लीगची स्थापना ढाक्यामध्ये. 1930 ला मुस्लिम लीगचं अलाहाबाद अधिवेशन भरलं, त्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते मोहम्मद इक्बाल. आणि या अधिवेशनामध्ये पहिल्यांदा सर्वप्रथम स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राची कल्पना मांडण्यात आलेली होती. तिन्हीच्या तिन्ही पॉईंट डेफिनेटली लक्षात ठेवा, परीक्षेसाठी मुस्लिम लीगवर हा पॉईंट महत्त्वाचा ठरतो. त्यानंतर आपला पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे भारताला स्वातंत्र्य देतेवेळी घटना परिषदेचे कार्य सुरळीत पार पाडावे म्हणून ब्रिटिशचे पंतप्रधान क्लेमेंट एटली यांनी लंडन परिषद आयोजित केली होती. त्या परिषदेत खालीलपैकी कोण उपस्थित होते. आता एक लक्षात घ्या, हे तुम्हाला पॉईंट माहीत असेल तर डेफिनेटली योग्य चांगला आहे, किंवा जर माहीत नसेल तर नक्की लक्षात घ्या. लंडन परिषद अशी आयोजित करण्यात आलेली होती आणि या परिषदेला मोहम्मद अली जिना होते, नेहरू होते, सरदार वल्लभभाई पटेल होते आणि लियाकत अली खान हे चारीच्या चारी महत्त्वाचे मोठे नेते उपस्थित होते. परंतु ही जी लंडन परिषद आहे, ही लंडन परिषद अयशस्वी ठरली. त्याचं रिझन एक आहे, ते म्हणजे ब्रिटिशांनी काय केलं, जी मुस्लिम लीग आहे, ज्या घटना समितीमध्ये लीग नाही, अशी घटना मुस्लिमावर बंधनकारक नाही, अशा प्रकारची जी आश्वासन आहे ना, हे ब्रिटिशांनी मुस्लिम लीगला दिलं. त्याच्यामुळे ही परिषद असफल ठरलेली आहे. त्यामुळे परीक्षेसाठी लक्षात काय ठेवायचं आहे तुम्हाला, तर लंडन परिषद अशा प्रकारे आयोजित करण्यात आली होती ज्यावेळी भारताला स्वातंत्र्य देण्याच्या अगोदर घटना परिषदेचं कार्य सुरळीत पार पाडावं म्हणून, आणि आयोजित केली होती ब्रिटिशचे पंतप्रधान क्लेमेंट ॲटली यांनी. आणि याच्यामध्ये मोहम्मद अली जिना होते, पंडित नेहरू होते, सरदार वल्लभभाई पटेल होते आणि लियाकत अली खान हे सर्वच्या सर्व बडे नेते याच्यामध्ये सहभागी झालेले होते. पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे आझाद हिंद सेनेच्या काही ब्रिगेडना भारतीय नेत्यांची नावे देण्यात आली. पुढीलपैकी कोणत्या नेत्याचं नाव आझाद हिंद सेनेच्या ब्रिगेडला दिलेलं नाही. पंडित नेहरू, चंद्रशेखर आझाद, सुभाषचंद्र बोस का सरदार वल्लभभाई पटेल. तर याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल यांचं नाव याला देण्यात आलेलं नव्हतं. म्हणजे जे 4 आझाद हिंद सेनेचे 4 महत्त्वाचे ब्रिगेड होते, त्यामध्ये पंडित ब्रिगेड होतं, चंद्रशेखर आझाद यांच्या नावाचं ब्रिगेड होतं म्हणजे पंडित नेहरू ब्रिगेड म्हटलं जातं. त्यानंतर आझाद ब्रिगेड होतं चंद्रशेखर आझाद यांच्या नावावरनं, सुभाषचंद्र बोस यांच्या नावावरनं सुभाष ब्रिगेड होतं आणि दुसरे एक नाव होतं ते म्हणजे गांधी ब्रिगेड. म्हणजे अशी 4 ब्रिगेड महत्त्वाची होती, त्याच्यामध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नावाचा समावेश नव्हता.